तर हॅलो मित्रांनो, मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं आपलं सोनवणे गोट फार्म मध्ये। तर बघू शकता मी आलोय शेळ्या वळण्यासाठी। खूप भारी खात आहे आता शेळ्या। मित्रांनो, ज्यांच्या शेळ्या अशा कमजोर होते आणि त्यांचं पचन क्रिया व्यवस्थित होत नाहीये, त्यांच्यासाठी मी एक औषध सांगणार आहे की जे चारल्याने शेळ्यांची भूक वाढती, शेळ्यांची पचनक्रिया सुधारते आणि शेळ्यांची तब्येत चांगली होत असते। मित्रांनो, ज्या शेळ्या वारंवार भुळकंडत असते, जुलाब होत असते आणि चांगले खात नसतील, चरत नसतील, अशा शेळ्यांना ते औषध दिले त्यांची पोटाची क्षमता ती वाढली जाते आणि पोटाची क्षमता ही बळकट होते आणि त्यामुळे शेळ्या चरायला व्यवस्थित चरते आणि शेळ्या चरल्यामुळे शेळ्यांची तब्येत व्यवस्थित होते। ते औषध असं आहे की त्याचं नाव आहे हिमालया 32। हे मार्केटमध्ये म्हणजे आपल्या मेडिकलमध्ये कोणत्याही मेडिकलमध्ये भेटून जाईल तुम्हाला आणि त्याची किंमत आहे 100 ते 150 रुपयामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल। मित्रांनो, याचं प्रमाण एका शेळीला, मोठ्या शेळीला 20 ते 25 ग्रॅम पर्यंत एका शेळीला द्यायची आवश्यकता असते आणि हे तुम्ही खुराक जर तुम्ही भरडून आणत असाल त्या खुराकासोबत बी देऊ शकता आणि जर खुराक तुम्ही जर शेळ्यांना टाकत नसाल किंवा मोठ्या शेळ्यांना जास्त शेळ्या असल्यामुळे काही जण खुराक टाकत नाही, त्यामुळे पाण्यामध्ये मिसळून बी देऊ शकतं। पाण्यामध्ये मिसळून द्यायची असेल तुम्हाला तर एक काळजी घ्या तुम्ही का त्याच्यासोबत पाण्यामध्ये पीठ कालवा आणि मग त्याच्यात औषध टाका। जेवढ्या तुमच्या लगभग 10 शेळ्या असन तर 10 शेळ्याचे म्हणजे जवळपास 20 ग्रॅम एका शेळीला आले पाहिजे। या हिशोबाने तुम्ही पाण्यामध्ये ते औषध टाका आणि त्यानंतर पीठ, बाजरीचं किंवा गव्हाचं पीठ टाकलं तर शेळ्या पाणी आवडीने पिता। पीठ न टाकल्यामुळे ते औषधाचा वास येतो, त्यामुळे शेळ्या जास्त करून पाणी जास्त पित नाही, त्यामुळे शेळ्यांना डिहायड्रेट होऊ शकतं। त्यामुळे पाणी टाकल्याच्या वेळेस पीठ ध्यान करून टाका। मित्रांनो, हे रोज पाजण्याची गरज नाही आहे। एक दिवस आड हे औषध तुम्ही तुमच्या शेळ्यांना दिले तर एकदम शेळ्या सदृढ राहते, शेळ्यांची पोटाची क्षमता एकदम चांगली राहते आणि त्यामुळे शेळ्यांचे वजन वाढीत कधीच कमी होत नाही। त्यामुळे हे औषध एक नंबर आहे। मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात जे लागणारे औषधं आहेत ते सगळे आपल्या व्हिडिओ बनवून टाकला होता। त्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यू गेलेले आहेत। तो व्हिडिओ तुम्ही जरूर पाहावा, एकदम आवश्यकता आणि एकदम चांगला व्हिडिओ बनवलेला आहे मी। तो जास्त करून व्हायरल झाला नाही आहे, त्यामुळे तो जरूर तुम्ही चॅनलला जाऊन पहा। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक बी देतो, तर तो जरूर एकदा जाऊन पाहून घ्या। मित्रांनो, माझे व्हिडिओ अजून व्यवस्थित बनत नसतील कारण की मला अजून व्हिडिओ बनवायचा अनुभव नाही आहे, त्यामुळे व्हिडिओचं ॲडजस्ट करून घ्या तेवढं। पण जे बी व्हिडिओ बनवतो एकदम परफेक्ट आपले ॲक्च्युअल मी जे घरी माझ्या शेळ्यांना यूज करतो तेच तुम्हाला सांगतो, त्यामुळे आपलं एकदम माहिती एकदम योग्य सांगत असतो तुम्हाला। मित्रांनो, माझे चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या। मी एकदम घरी माझ्या फार्मवर वापरलेले ट्रिक्स आणि औषधं जे गोळ्या असतात तेच तुम्हाला सांगत असतो आणि जे माझे अनुभव आहे तेच तुम्हाला शेअर करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या। नक्कीच तुम्हाला माझे अनुभव तुम्हाला बी कामं येतील ही आशा करतो। माझ्या व्हिडिओला काही तुम्हाला असं वाटत असेल यावरती व्हिडिओ टाकावा मी बनवून, तर कमेंट जरूर करा आणि लाईक बी करा।